कोपरगाव शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच थोर स्वातंत्र्य सैनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। समाजभान जपत लायन्स मूक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले आहे। तसेच कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या तक्रारी व सूचना सोडवण्यासाठी शिवसेना तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्रासाठी विकसित करण्यात आलेल्या QR कोडचे उद्घाटन करून शिवसेना तक्रार निवारण सुविधेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला आहे। या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन अवताडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, दिलीप सोनवणे, टिकूशेठ सहानी, सोमनाथ शिंगाडे, किरण खरडे, शहर प्रमुख अक्षय जाधव, विशाल झावरे, बाळासाहेब साळुंके, विकास शर्मा, माजी नगरसेविका वर्षाताई शिंगाडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज या ठिकाणी साजरी आम्ही शिवसेनेच्या वतीने करत आहोत। या ठिकाणी शिवसेनेचे आमचे नेते राजेंद्रजी झावरे, शहर प्रमुख अक्षय जाधव, कैलासजी जाधव, सर्व उपस्थित शिवसेनेचे सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी झाली। विमलताई पुंडे, महिला सर्व आमच्या भगिनी। 60 वर्षापूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्यामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांनी एक क्रांती घडवली। ज्यावेळेस हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण समाजकारण करण्यासाठी बाकीच्या पक्षातील नेते मंडळी कचरत होते, परंतु बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार अत्यंत प्रखरपणे पुढे नेला आणि त्याच विचारावरती आज देशामध्ये हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती देश पातळीवरती राज्य करण्याचं भारतीय जनता पक्षाला योग आलेला आहे। त्यांचा हिंदुत्वाचा विचार अत्यंत प्रखर होता, त्यांचा राजकारणाचाच विचार देखील अत्यंत स्पष्ट होता। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवरती त्यांनी आपल्या शिवसैनिकांना शिकवण दिली। त्याप्रमाणे आम्ही देखील माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोपरगाव तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ठिकाणी करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आमचे शहर प्रमुख यांनी या कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक तक्रार निवारण केंद्र, थोडक्यात QR कोड स्कॅन केल्यानंतर या तक्रारी आमच्या शहर प्रमुखांकडे येणार आहेत आणि त्या कुठल्याही विभागाच्या असो, कुठल्याही सरकारी खात्याच्या असो, याचा निपटारा शहर प्रमुखांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा निपटारा अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न आणि करणार आहोत आणि नागरिकांना दिलासा देण्यात आहोत। तरी नागरिकांनी या QR कोड स्कॅन करून आपलं ज्या तक्रारी आहेत, आपल्या जी समस्या आहेत, कुठल्याही विभागाच्या असो, त्या QR स्कॅन करून आणि त्या या ठिकाणी मांडाव्यात अशीच विनंती, असे आवाहन मी कोपरगाव शहरातील नागरिकांना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे। त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्रजी बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात खूप मोठी कामगिरी केली आहे। अशा दोघांचाही एकत्रित वाढदिवस आहे आणि ती जयंती आम्ही शिवसैनिक गेल्या 40 वर्षापासून साजरी करतो एकत्रित। ते भाग्य आम्हाला लाभलेलं आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली। या दोघांमध्ये साम्य आहे आणि त्या दोघांनी पण देशासाठी, आपल्या समाजासाठी पूर्णपणे काम केलेलं आहे। शिवसेनेची स्थापना तर राजकारणासाठी झालीच नव्हती, ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली होती। पण नंतर राजकारणात आल्याशिवाय किंवा सत्ता मिळाल्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही। म्हणून साहेबांनी निर्णय घेतला की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। पण त्या 20% राजकारणाच्या नंतर
100% राजकारणात परावर्तित झालं आणि शिवसेनेची पण सत्ता आली. आता नंतरचा सगळा इतिहास सगळ्या नागरिकांना माहितीच आहे. तरी पण आज ह्या दोघांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि हे आपण जे म्हणतो माती माणसं निर्माण करते, तशी महाराष्ट्राचे आणि भारताच्या मातीने हे दोन सुपुत्र आपल्याला दिलेले आहे. या दोघांना मी माझ्या वतीने आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने, आमच्या शिवसेनेच्या वतीने, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने हार्दिक अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.